नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या सेशनमध्ये, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आज जे आहे, आजचा जो टॉपिक आहे, आज आपण एका विशिष्ट कॅटेगरीच्या म्युच्युअल फंड बद्दल जाणून घेणार आहोत. त्या कॅटेगरीचं नाव आहे लार्ज अँड मिड कॅप कॅटेगरी. आता ह्याच्यामध्ये मी जे लार्ज अँड मिड कॅप कॅटेगरी म्युच्युअल फंड बोलत आहोत, ह्याच्यामध्ये मी लार्ज कॅप कॅटेगरी आणि मिड कॅप कॅटेगरी वेगवेगळी नाही बोलत आहोत. अशा प्रकारचे म्युच्युअल फंड सुद्धा मार्केटमध्ये असतात, जे एकत्रित लार्ज आणि मिड कॅप स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात, लार्ज आणि मिड कॅप शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात. त्यांना म्हणतात लार्ज अँड मिड कॅप म्युच्युअल फंड कॅटेगरी. तुमच्यापैकी काही लोकांना ही कॅटेगरी माहिती असेल, काही लोकांना माहिती नसेल, काही लोक नव्याने ऐकत असतील. ही कॅटेगरी काय असते आणि ह्याच्यामधले आपण चार बेस्ट टॉपचे म्युच्युअल फंड सुद्धा आपल्या फिल्टरेशन प्रोसेसच्या मदतीने शिकून घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला पहिलं म्हणजे सबस्क्राईब करून घ्या. आपण याआधी सुद्धा असे प्रत्येक कॅटेगरीचे म्युच्युअल फंड फिल्टरेशन प्रोसेसच्या माध्यमातून टॉपचे शोधून घेतलेले आहेत. मग ते हायब्रिड असेल, फ्लेक्झी गॅप असेल, मल्टी गॅप असेल, जेवढ्या पण कॅटेगरी आहेत म्युच्युअल फंड मध्ये, त्या सर्वांचे आपण सेम प्रोसेसने शोधून घेतलेत. आज सुद्धा आपण टॉपचे लार्ज आणि मिड कॅप कॅटेगरीचे म्युच्युअल फंड शोधून घेणार आहोत. त्याआधी ही कॅटेगरी म्हणजे नेमकं काय आहे, कशा प्रकारे काम करते, हे सुद्धा बघून घेऊया. लार्ज आणि मिड कॅप म्युच्युअल फंड जे असतात, ह्यांचे जे फंड मॅनेजर असतात, त्यांच्यासाठी काही नियम असतात. त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या लोकांना लार्ज कॅप आणि मिड कॅप स्टॉक्समध्ये मिनिमम 35% वेटेज ठेवावं लागतं. म्हणजे ह्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही समजा एखादा लार्ज आणि मिड कॅप म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल, तर त्याच्यामध्ये मिनिमम 35% मिड कॅप स्टॉक्स असणार आणि मिनिमम 35% लार्ज कॅप स्टॉक्स असणार. मॅक्झिमम कितीही असू शकतात, मिनिमम 35% दोघांमध्येही अलॉटमेंट पाहिजे, इन्व्हेस्टमेंट पाहिजे, हा त्यांच्यासाठी रूल आहे. त्यानंतर आता हे जे म्युच्युअल फंड्स आहेत ना, ह्याच्यामध्ये जनरली निफ्टी मधले जे टॉपच्या 250 कंपनीज असतात, म्हणजे तुम्हाला माहिती असेल, निफ्टीच्या ज्या पहिल्या 100 कंपनी असतात त्या लार्ज कॅप असतात आणि निफ्टीच्या त्यानंतरच्या म्हणजे 101 नंबर पासून 250 नंबर परच्या कंपन्या त्या असतात त्या मिड कॅप असतात. त्यानुसार ह्या लोकांना म्हणजे ह्या फंड मॅनेजरना एक मुभा असते की तुम्ही निफ्टीच्या ओव्हरऑल पहिल्या 250 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. म्हणजे ओव्हरऑल तुमचा फंड लार्ज आणि मिड कॅप म्युच्युअल फंडच्या कॅटेगरीमध्ये बसायला मदत होईल. त्यानंतर म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक थोडंसं डायव्हर्सिफिकेशन भेटतं. या प्रकारचे फंड जे आहेत ना, ह्यांनी गेल्या काही काळामध्ये रिस्क मॅनेजमेंट जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. रिस्क मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे करून ह्या लोकांनी रिटर्न्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारे जनरेट करून दिलेले आहेत. आणि एमफीच्या डेटानुसार, ओके, एमफीच्या डेटानुसार गेल्या काही काळामध्ये, गेल्या काही वर्षामध्ये ह्या प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये, लार्ज अँड मिड कॅप म्युच्युअल फंडमध्ये भरपूर लोकांची एंट्री वाढलेली आहे, भरपूर लोकांचा ओघ वाढलेला आहे, कारण की त्यांचं रिस्क मॅनेजमेंट रिटर्न्स त्या मानाने खूप चांगले आहेत. आपण आज ह्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. लार्ज आणि मिड कॅप म्युच्युअल फंड म्हणजे काय, कशा प्रकारे काम करतात, काय त्यांचं काम असतं, ते बघितलं थोडंसं तुम्हाला डायव्हर्सिफाय अवेलेबल करून देतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बऱ्याचशा लोकांना ना थोडीशी रिस्क हवी असते. म्हणजे बरीचशी लोक काय म्हणतात की आम्हाला ना फक्त लार्ज कॅप म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट नाही करायचं, पण आम्हाला लार्ज कॅप आमच्या पोर्टफोलिओमध्ये सुद्धा पाहिजे, जेणेकरून थोडीशी स्टॅबिलिटी आहे. त्यांच्यासाठी हा म्युच्युअल फंड एक चांगला पर्याय असू शकतो, जेणेकरून तुम्हाला मिड कॅपचं पोटेन्शियल पण भेटते पोर्टफोलिओमध्ये, प्लस पोर्टफोलिओ बॅलन्स करायला तुम्हाला लार्ज कॅप स्टॉक सुद्धा भेटतात. असे मल्टिपल लार्ज आणि मिड कॅप म्युच्युअल फंड मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्याबद्दल आपण बघण्यासाठी आता एटी मनीच्या वेबसाईटवरती जाऊया. ही वेबसाईट मी तुम्हाला कम्प्लिटली सविस्तरपणे शिकवलेली आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला म्युच्युअल फंडच्या कॅटेगरीमध्ये लार्ज अँड मिड कॅप कॅटेगरी भेटते. किती लोकांनी ही कॅटेगरी ऑलरेडी ऐकलेली आहे, किती लोकांना ह्या कॅटेगरीमध्ये म्युच्युअल फंड्स माहिती आहे, तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे आताच, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ह्याच्यामध्ये नॉलेजमध्ये नक्की भर पडेल. इथे लार्ज अँड मिड कॅप मध्ये तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये खाली लिहिले बघा, इन्व्हेस्ट इन टॉप 250 स्टॉक्स. म्हणजे मार्केटमधले जे टॉपचे 250 कंपन्या आहेत त्यामध्ये हे म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करतात किंवा करू शकतात. ओके. आता ह्याच्यामध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला मल्टिपल म्युच्युअल फंड दिसणार, पण आपण तुम्हाला काही व्यवस्थित टॉपचे म्युच्युअल फंड सांगितलेले आहेत, जे मी आपण आता डिस्कस करू. इथे बघा, टोटल ह्या कॅटेगरीचे ॲव्हरेज रिटर्न्स आहेत, म्हणजे ह्या म्युच्युअल फंडने ॲव्हरेज रिटर्न्स दिलेले आहेत जवळपास 23% आसपास, आणि टोटल 27 फंड्स आहेत. याच्यामध्ये तुम्ही ह्याचे डिटेल्स वगैरे वाचून घेऊ शकता. 5 वर्षाचे हे रिटर्न्स आहेत, 23% ॲव्हरेज. ओके, हे जे रिटर्न्स तुम्हाला जे दिसतात हे 5% जे दिसतात. तुम्ही या वेबसाईटवरती प्रत्येक इंडिव्हिज्युअल म्युच्युअल फंडचे अनालिसिस करू शकता. आता तुम्हाला प्रश्न असेल की हे कसं करायचं,
तर तुम्हाला सांगतो मी हे तुम्हाला ऑलरेडी सर्व शिकवलेलं आहे. तुम्हाला म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्सना आपल्या काही व्हिडिओच्या लिंक पण आहेत, प्लस आपल्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा मी सर्व गोष्टी शिकवलेल्या आहेत. ही वेबसाईट कशी वापरायची, अनालिसिस कसं करायचं, काय बघायचं काय नाही बघायचं, कोणते रेशोज बघायचे, ह्या सर्व गोष्टी शिकवलेल्या आहेत. तुम्ही एकदा चॅनलवरती व्यवस्थित नजर दिला, चॅनलवरती व्यवस्थित व्हिडिओ पाहिलात, तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात येणार आहे. सो आता आपण या ठिकाणी म्युच्युअल फंड न बघता ह्याच्यामधले काही टॉपचे 4 म्युच्युअल फंड्स आपण फाइंड आउट केलेत, आणि आता आपण त्याच्यामधला टॉपचा एक किंवा टॉपचे 2 म्युच्युअल फंड शोधून काढण्याचा प्रयत्न करूया. आय होप सो की लार्ज आणि मिड कॅप म्युच्युअल फंड कॅटेगरी काय हे तुम्हाला समजलं असेल, यांचा इन्व्हेस्टमेंट पॅटर्न काय आहे हे तुम्हाला समजलं असेल. आता ह्याच्यामध्ये रिटर्न्स किती किती जनरेट झालेले आहेत ते आपण बघून घेण्यासाठी आपल्या एक्सेल शीट वरती जाऊया, जी शीट मी तुमच्यासाठी रेडी केलेली आहे. सर्वांना एक्सेल शीट दिसत असेल, मला कमेंट करून तुम्ही सांगाल. आता ह्याच्यामध्ये आपण आपली फिल्ट्रेशन प्रोसेस वापरणार आहोत. ही फिल्ट्रेशन प्रोसेस तुम्ही नवीन असाल, कशी वापरायची तुम्हाला माहिती नसणार, मी तुम्हाला सांगेन. इथे आपण या ठिकाणी जेव्हा म्युच्युअल फंड एखादा फिल्टर करतो, तेव्हा बऱ्याचशा लोकांची सवय असते की फक्त रिटर्न्स बघायचे. किती लोक इथे असे आहेत जी फक्त रिटर्न्स बघून इन्व्हेस्टमेंट करतात म्युच्युअल फंड मध्ये? भरपूर लोक आहेत. सो मी या ठिकाणी अनालिसिस करण्यासाठी रिटर्न्सची कॅटेगरी घेतलेली आहेच, प्लस मी एक्सपेन्स किती लागतोय ते घेतलेलं आहे, प्लस मी तुमच्यासाठी रिस्कचे रेशोज घेतलेले आहेत. रिस्क आणि रिवॉर्डचे रेशोज कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये इम्पॉर्टंट असतात, कारण की एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये एखाद्या वर्षात चांगले रिटर्न्स दिले, याचा अर्थ तो पुढच्या वर्षी पण देईल ह्याची गॅरंटी नाही, किंवा तो अजून 10 वर्षांनी पण देतच असेल ह्याची पण गॅरंटी नाही. सो त्यामुळे रिटर्न्स तर बघाच, पण तुम्ही रिस्क आणि रिवॉर्डचे काही इम्पॉर्टंट फॅक्टर्स सुद्धा ह्या ठिकाणी इग्नोर करू नका. सो ते पण मी प्रत्येक वेळेला घेतोय अनालिसिस करताना. हे तुम्हाला नसतील माहिती तर ह्यावरती पण मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. कोणते 3 रेशो इम्पॉर्टंट आहेत वगैरे वगैरे सर्व तुम्ही बघून घ्या, चॅनलवरती सर्व अवेलेबल आहे. ठीक आहे. सो आता आपण परत येऊया आपल्या टॉपिक वरती. इथे आपण 4 म्युच्युअल फंड शोधलेले आहेत. आपण काय करणार आहोत, ज्या म्युच्युअल फंडची जी गोष्ट बेटर असेल त्याला आपण कलर करणार आहोत ब्ल्यू, आणि असे ज्याचे ज्याचे जास्त ब्ल्यू कलर असेल त्याला आपण रँकिंग देणार. ठीक आहे. स्वतः फॉर एक्झाम्पल एयुएम, एयुएम म्हणजे ऍसेट अंडर मॅनेजमेंट. कोणत्या म्युच्युअल फंड कडे किती पैसा मॅनेज करायला आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आपण एयुएम पासून रँकिंग देणार आहोत की बाबा कोणत्या म्युच्युअल फंड मध्ये किती जास्त एयुएम आहे. सो त्याच्यात सगळ्यात जास्त असेल त्याला आपण ब्ल्यू कलर करत जाऊ, म्हणजे आपल्याला टॉपची रँकिंग समजेल. सो ह्यामध्ये तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणत्या म्युच्युअल फंडचा एयुएम, कोणत्या म्युच्युअल फंडकडे फंड जो आहे तो सगळ्यात जास्त दिसतोय तुम्हाला. या ठिकाणी तुम्हाला एसबीआय लार्ज आणि मिड कॅप ही जी कॅटेगरी आहे त्यामध्ये तुम्हाला फार जास्त एयुएम दिसतो. सो ह्याला आपण एक पॉझिटिव्ह साईन मानूया आणि ह्याला मार्किंग करूया. त्यानंतर मी इथे 5 वर्ष आणि 10 वर्ष ह्या दोन्हीचे रिटर्न्स कन्सिडर केलेले आहेत. असं नाही की कोणत्याच्या एकाच्या जीवावरती आपण बोलतो. 5 आणि 10 वर्षामध्ये दोघांमध्येही तुम्ही बघितलात तर तुम्हाला क्वांट लार्ज आणि मिड कॅप ह्या म्युच्युअल फंडचे रिटर्न जास्त दिसले. आपण सध्या एक काम करूया, आपण 2-2 रँकिंग देऊया, म्हणजे प्रत्येक आपण ह्याच्यातले टॉपचे 2 फंड शोधून काढायचा विचार करूया. कारण की आता क्वांट म्युच्युअल फंड बद्दल बऱ्याच लोकांना डाऊट असणार. बरं, क्वांट म्युच्युअल फंडच्या बाबतीत जे काही चाललंय बरेचसे लोक घाबरलेली असणार. सो त्यामुळे आपण ह्याच्यामधले 2 टॉपचे म्युच्युअल फंड शोधून काढायचा प्रयत्न करूया, म्हणजे तुम्ही तुमचा डिसिजन घेऊ शकता. ओके. सो एयुएमच्या हिशोबाने एसबीआय आणि एचडीएफसी आहे एयुएमच्या बाबतीत टॉप. त्यानंतर 5 वर्षाच्या हिशोबाने रिटर्न्सने क्वांट आहेत प्रत्येक ठिकाणी, आणि त्यानंतर टॉप वरती आहे एचडीएफसी. एचडीएफसी जेव्हा 5 वर्षाचे रिटर्न चांगले. त्यानंतर 10 वर्षाच्या हिशोबाने बघायला गेलात तरी ते क्वांट येतं 18% रिटर्न, सॉरी क्वांटने 22% रिटर्न्स दिले आणि एसबीआय लार्ज लार्ज आणि मिडने 18% रिटर्न्स दिले. आता हे झालं रिटर्न्सच्या बाबतीत. आता विषय येतो एक्सपेन्स रेशोचा. सो एक्सपेन्स रेशो जास्त ज्याचा कमी ना तो आपण घ्यायचा, कारण की आपला खर्च कमी पाहिजे. सो कॉन्ट इथे पण तुम्हाला जिंकताना दिसतोय एक्सपेन्स रेशो मध्ये, आणि आपण सेकंड पण घेतोय. सो एसबीआय पण सेकंड नंबरला येतोय. त्यानंतर येतो आता सर्व रिस्कचे फॅक्टर्स येतात. आता हे 3 फॅक्टर्स आहेत ते रिस्कचे फॅक्टर्स आहेत. पहिला आहे स्टँडर्ड डेव्हिएशन, दुसरा आहे अल्फा, तिसरा आहे बीटा. हे सर्व फॅक्टर्स तुम्हाला माहिती नसतील तर चॅनलवरची व्हिडिओ बघून घेणं तुम्हाला गरजेचं आहे. तुम्ही आधी कुठेही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, मला माहिती आहे तुम्हाला कोणीही सांगितलेलं नसणार, तर हे तुम्ही तुमचं तुम्ही त्या ठिकाणी नक्की बघून घेतलं पाहिजे की तुम्ही नक्की कोणता म्युच्युअल फंड निवडला, त्याचा स्टँडर्ड डेव्हिएशन काय आहे, बीटा काय आहे, अल्फा काय आहे, ह्या गोष्टी बघून घ्या.
त्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायचं. सो स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय, की स्टँडर्ड डेव्हिएशन ना हा म्युच्युअल फंडचे रिटर्न्स जे आहेत ते किती डेव्हिएट होऊ शकतात, म्हणजे किती वरती खाली होऊ शकतात. एखाद्या म्युच्युअल फंडची रिस्क, एखाद्या म्युच्युअल फंडचे रिटर्न्स किती वरती खाली होऊ शकतात, किती फ्लक्च्युएट होऊ शकतात, हे तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन सांगतो. स्टँडर्ड डेव्हिएशन जेवढा हाय असेल तेवढी रिस्क हाय असणार. सो त्यामुळे आपण नेहमी स्टँडर्ड डेव्हिएशन कमी असलेलं बघायचं. स्टँडर्ड डेव्हिएशन बघा, क्वांट म्युच्युअल फंडचं स्टँडर्ड डेव्हिएशन जास्त आहे, याचा अर्थ काय, हा म्युच्युअल फंड जास्त रिस्क घेतोय, म्हणजे ह्याचे रिटर्न्स जे आहेत ते 15% वरती खाली त्या रेंजमध्ये असू शकतात. रिस्क जास्त घेतो, स्टँडर्ड डेव्हिएशन नेहमी कमी पाहिजे. सो ते आहे एसबीआय आणि आयसीआयसीआयचं. सो आयसीआयसीआयला पहिला पॉईंट भेटलेला आहे स्टँडर्ड डेव्हिएशनच्या हिशोबाने. त्यानंतर येतो बीटा. ओके, त्यानंतर येतो बीटा म्हणजे काय, कोणी सांगेल मला कमेंट बॉक्समध्ये. आणि हे जे मी तुम्हाला रेशोज सांगतोय ना, हे मी याआधी जेव्हा जेव्हा म्युच्युअल फंडच्या कॅटेगरी डिस्कस केल्या तेव्हा तेव्हा डिस्कस केल्या तुमच्या रिव्हिजनसाठी. बीटा म्हणजे तुम्हाला अशी गोष्ट असते, बीटा ही तुम्हाला व्होलॅटिलिटी सांगते, म्हणजे एखादा म्युच्युअल फंड किती व्होलॅटाईल आहे. बीटा जेवढा जास्त तेवढं तो म्युच्युअल फंड बेंचमार्कच्या कंपॅरिझन मध्ये जास्त व्होलॅटाईल असणार. म्हणजे बीटा जेवढा कमी तेवढी त्याची व्होलॅटिलिटी कमी असणार. ओके, म्हणजे बीटा जर 1 पेक्षा जास्त असेल ना, बीटा 1 पेक्षा जास्त असेल तर ह्याचा अर्थ समजा 1.5 असेल, तर जर बेंचमार्क तुमचा इंडेक्स 1% रिटर्न्स देत असेल तर तुमचा म्युच्युअल फंड 1.5% रिटर्न्स देऊ शकतो, पण तो थोडा पडू पण शकतो. तो बीटा नेहमी आपल्याला कमी असला पाहिजे. इथे तुम्ही बघताय कॉन्टचा बीटा सुद्धा जास्त आहे, म्हणजे काय, इथे सुद्धा कॉन्टची व्होलॅटिलिटी जास्त, म्हणजे रिस्क फॅक्टर मध्ये कॉन्टचा फंड थोडासा जास्त तुम्हाला रिस्क देते, थोडासा. सो आपण बीटा नेहमी कमीवाला घ्यायचा. इथे सुद्धा आयसीआयसीआय ला पॉईंट्स आहेत आणि एसबीआय ला पॉईंट्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर येतो अल्फा. अल्फा म्हणजे एक्सेस रिटर्न्स, म्हणजे तुम्हाला किती जास्तीचे रिटर्न्स भेटू शकतात हे तुम्हाला अल्फा सांगतो. म्युच्युअल फंडच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला किती जास्तीचे रिटर्न्स जनरेट करून देऊ शकतो हा म्युच्युअल फंड, हे तुम्हाला अल्फा सांगतो. सो ऑब्विसली कॉन तुम्हाला जास्त रिटर्न जनरेट करून देऊ शकतो, तुम्हाला माहिती आहे. सो इथे पण कॉन जिंकतोय आणि त्यानंतर आयसीआयसीआय ला सेकंड रँक जातोय, ह्यांचा अल्फा जास्त आहे. सो लक्षात घ्या, अल्फा नेहमी जास्त पाहिजे, बीटा नेहमी कमी पाहिजे, स्टँडर्ड डेव्हिएशन नेहमी कमी पाहिजे. हे मी प्रत्येक वेळेला सांगत आलेलं आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलं आहे. जर तुम्ही चॅनलवरचे व्हिडिओ बघत असाल तरच तुम्हाला माहिती असेल. आता यामध्ये आपल्याला बघायचं की कोणाला बाबा किती पॉईंट्स भेटलेत. तर कॉन्ट मध्ये बघा 1 2 3 4, 4 नंबर भेटलेत कॉन्टला. त्यानंतर येतो एसबीआय, 1 2 3 4, एसबीआय ला सुद्धा 4 भेटलेत. आयसीआयसीआय ला 3 आणि एचडीएफसी ला 2. सो ह्यामध्ये तुम्हाला क्लिअर कट या ठिकाणी विनर डिसाइड होतोय की तुम्ही कॉन्ट आणि एसबीआय हे जे दोन म्युच्युअल फंड आहे, ऑब्विसली ह्याच्यामध्ये चार चार टाईप असे, म्हणजे चार चार मार्क्स यांना अशा प्रकारे भेटलेले आहेत की ह्यांनी ह्या चारच्या म्युच्युअल फंड जे आहेत आपण टॉपचे शोधून काढलेले होते, त्यामध्ये ह्या दोघांमध्ये तुम्ही चांगले रिटर्न्स आहेत. सोबतच तुमचे रिस्क आणि रिवॉर्ड रेशो किंवा एक्सपेन्स रेशो या सर्व गोष्टी बघून, एयुएम वगैरे सर्व गोष्टी बघून तुम्हाला हे दोन म्युच्युअल फंड जे आहेत ते तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये डिसाईड करू शकता जर तुम्हाला ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर. आता मी ह्याच्यामध्ये सेकंड मार्किंग अशासाठी दिलेली होती की कॉन्ट म्युच्युअल फंडचे जे प्रॉब्लेम सुरू आहेत त्यामुळे कोणाला असं वाटतं की बाबा नाही, मला कॉन्टमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करायचे, कॉन्टमध्ये काही प्रॉब्लेम चालू आहेत, केसेस चालू आहेत, मला इन्व्हेस्टमेंट नाही करायचे, तो आपला आपला डिसिजन असू शकतो. त्यामुळे तुम्ही सेकंड ऑप्शन एसबीआय लार्ज आणि मिड कॅप ह्याच्यामध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता. तुम्ही ह्या स्कीमचा अभ्यास करू शकता आणि तुम्हाला जर हवं असेल, तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायचं तुम्ही करू. येस, ओके, एसबीआय ला 5 पॉईंट्स आहेत का? ओके, एसबीआय खरं मी एयुएम चा पॉईंट्स नाही घेतला. ओके, एसबीआय मध्ये 5 पॉईंट्स तुम्हाला येतात. सो ऑब्विसली एसबीआय आणि सेकंड नंबरला कॉन्ट हे दोन म्युच्युअल फंड्स तुम्हाला आलेले आहेत. तर तुमच्या डिसिजन नुसार तुम्ही ही गोष्ट करू शकता. कॉन्ट मध्ये तुम्हाला क्लिअर कट माहिती आहे की इथे तुम्हाला रिटर्न्स जास्त भेटू शकतात, पण तुमची रिस्क सुद्धा जास्त आहे. आणि त्यातल्या त्यात रिस्कच्या बाबतीत एसबीआयने तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवलेलं आहे. एक्सपेन्स रेशो पण कमी आहे. 10 वर्षाचे रिटर्न्स पण खूप चांगले आहेत. 18% रिटर्न्स हे खूप चांगले रिटर्न्स आहेत 10 वर्षामध्ये. एयुएम पण त्यांचं चांगलं आहे. तर तुम्ही अशा प्रकारे फंड फिल्ट्रेशनची प्रोसेस वापरू शकता. फंड फिल्ट्रेशन तुम्ही करू शकता. सगळे जेवढे तुम्हाला इथे खाली कॅटेगरी दिसतात सर्व मी तुम्हाला करून दाखवलेले आहेत एक एक इंडिव्हिज्युअल व्हिडिओमध्ये. ओके, तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहात का, करू शकता का, हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल
नक्की करा. चॅनलवरचे व्हिडिओ पहा, लाईक करा, कमेंट वगैरे करा आणि चॅनलला सबस्क्राईब